नमस्कार, मी संकेत आवटे. सध्या एक खूप मोठा प्रश्न मॅक्सिमम लोकांना आहे. अर्ली रिटायरमेंट मी कशी घ्यायची आणि जे लोक रिटायर्ड झालेत त्यांचा प्लॅन कसा असायला पाहिजे. काही खूप इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून. प्रत्येकाने हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. तुमचं वय कमी असो किंवा रिटायर्ड असो, प्रत्येकासाठी हा व्हिडिओ इम्पॉर्टंट असेल. आणि यातल्या काही गोष्टी एवढे इम्पॉर्टंट असतील की काही गोष्टी माहिती असून सुद्धा तुम्हाला वाटेल की अरे यार, ही चूक मी करतोय, लगेच मला ती सुधारायला पाहिजे, अदरवाईज खूप उशीर झालेला असू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की खूप उशीर व्हायला नको आणि आत्तापासूनच करेक्टिव्ह ॲक्शन्स घ्यायला पाहिजेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण या एका व्हिडिओमुळे तुमचं संपूर्ण आयुष्य आनंदात जाऊ शकतं, ही मी गॅरंटी देऊन सांगू शकतोय. त्यामुळं वन बाय वन गोष्टी आता आपण घेऊन पुढे जाणार आहोत. स्क्रीनवर मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतोय, त्या आता तुम्हाला पहिला बघायच्या आहेत आणि नंतर आपण पुढे काही गोष्टी अजून घेऊन जातोय. जर मला रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं असेल आणि आता माझं वय किती, ही गोष्ट मॅटर करते. आपण एक एक्झाम्पल पकडून चालू. वय आहे 30, कोणाचं 40 असेल, कोणाचं 50 असेल, कोणाचं 60 असेल, कोणाचं 70 असेल, काही एज असू शकतं. आपण इथं पकडून चालूया 35. एज आहे करंट 35. 35 वय असताना मला रिटायर्ड कधी व्हायचं आहे? 50. कोणी म्हणेल 55. चला, मी ते 55 करतोय. म्हणजे पेंडिंग इयर्स किती झाले माझे? 20 वर्ष. अजून 20 वर्ष माझ्या हातामध्ये आहेत. प्रत्येकाची आकडेवारी वेगळी असू शकते. माझ्याकडे बरेच लोक येतात, आता प्रत्येकाचं एक्झाम्पल वेगवेगळं असतं. मी मुद्दाम तुमच्यासोबत शेअर करतोय. मी हजारो लोकांना आजपर्यंत भेटलोय. प्रत्येकाच्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत. त्यामुळं काही गोष्टी आज तुमच्यासोबत मला शेअर करायच्या आहेत. कुठेतरी आपले विचार बदलत चाललेत आणि ते बदलणं आत्ताच्या घडीला योग्य नाही. आणि दुसरी गोष्ट, काही परंपरागत गोष्टी आपण फॉलो करत चाललोय, त्या पण गोष्टी आत्ता फॉलो करणं बरोबर नाही. पहिली गोष्ट, एक माइंडसेट असा आहे की सर, आता वय माझं 25 आहे, आत्ता माझं वय 30 आहे, आत्ता माझं वय 32 आहे, मी मॅरिड आहे, मी अनमॅरिड आहे, पण येणाऱ्या 10 वर्षात मी जॉबच सोडणार. मी जॉब सोडणार आणि मला काहीतरी करायचं आहे, माझं घर निवांत चाललं पाहिजे. याला काहीही सेन्स नाही. कुठलाही प्लॅन नसतो. डायरेक्ट उठायचं, ते काहीतरी मोठे विचार मांडायचे, असं नाही चालणार. नो डाऊट मोठे विचार हे करायलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर काहीतरी प्रूव्हन प्लॅन पण असला पाहिजे. एक वेगळा वर्ग माझ्याकडे येतो, ते म्हणतात सर, रिटायरमेंट जवळ आली आहे, आता मी काय करतोय, मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, रिटायरमेंटचा पैसा येणार आहे, 50 लाख येणार, 1 करोड येणार, 2 करोड येणार. ही अमाऊंट आहे ना, की माझ्या मुलाच्या नावाने 1 करोड ठेवूया आणि माझा नातू छान आहे हो, नातवाच्या नावाने एक मला SIP चालू करायची आहे, नातवाच्या नावाने एक मोठी अमाऊंट मला ठेवायची आहे. मग सर तुमच्या नावाने काय, मॅडम तुमच्या नावाने काय राहणार? काहीच नाही, माझी मुलं मला बघतील. पहिला, प्रॅक्टिकल जगात जगायला शिका. प्रत्येकाची मुलं चांगलीच असतात, वाईट कोणाचीच मुलं नसतात. मी सुद्धा माझ्या आई वडिलांना हेच सांगतो की तुमची अमाऊंट आहे ना, ही तुमच्याच नावाने इन्व्हेस्ट झाली पाहिजे. मी सर्टन अमाऊंट माझ्या आई वडिलांच्या नावाने वेगळी इन्व्हेस्ट करतो, त्यांच्याच नावाने. जे मला त्यांना द्यायचं आहे ना, ते त्यांच्याच नावाने मी इन्व्हेस्ट करतो. इव्हन ज्या ऑफिसमध्ये मी बसलोय, ते ऑफिस माझ्या आईच्या नावाने आहे. याच्या मागं काही कॅल्क्युलेशन असतात. जोपर्यंत गोष्टी सुरळीत सगळ्या चांगल्या चालू आहेत ना, तेव्हा सगळं गुडी चांगलं असतं. पण ज्यावेळी काही मतभेद होतात, त्यावेळी गोष्टी कठीण बनू लागतात. त्यामुळं वाईट वेळेसाठी सुद्धा आपण प्रिपेअर्ड असायला पाहिजे. जेवढे सगळे लोक रिटायर्ड आहेत किंवा रिटायरमेंटच्या जवळ जात आहे, चुकूनही आपला पैसा इतर कोणाच्याही नावाने ठेवू नका. माझं म्हणणं आहे, तो पैसा तुमच्याच नावाने इन्व्हेस्टेड असला पाहिजे. ऑब्व्हियसली आपल्यानंतर आपली मुलं बाळच, आपली जे काही वारसदार असतील त्यांनाच तो पैसा जाणार आहे. पण अशा मी शेकडो हजारो केसेस बघितलेत, नंतर त्यांना त्याचा पश्चाताप झालेला आहे. कारण जोपर्यंत जेब में मनी है तोपर्यंत तुमचा रुतबा टिकून असतो, पण नंतर जसा पैसा नसतो तो गायब व्हायला लागतो. आता हे यंग मुलांना बऱ्या प्रमाणात कळणार नाही, पण ज्या लोकांना याचा एक्सपिरियन्स आलेला आहे किंवा आता जे लोक रिटायरमेंटच्या आसपास गेले, त्यांना हे सगळं व्यवस्थित समजणार आहे. सो प्लॅन कसा करायचा आणि तो कसा असायला पाहिजे, हे वन बाय वन मी पुढे सांगत जातोय. आपण आलो होतो 20 वर्ष माझ्या आता हातामध्ये आहेत. तर प्रत्येकाचं विजन मिशन वेगळं वेगळं असू शकतं. रिटायरमेंटचा पैसा आलेला आहे, तो कसा इन्व्हेस्ट करायचा हे पण मी सांगतो. 20 वर्ष हातामध्ये त्याचं प्लॅनिंग कसं करायचं हे सांगतोय. 10 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष, जे काही असेल त्याप्रमाणे आपण प्लॅन बनवत जाऊ. एक्सपेक्टेड लाईफ आपली काय असू शकते? टोटल 81 वर्ष ॲव्हरेज. तुम्ही 120 वर्ष जगू हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे.
80 वर्ष आपण ॲव्हरेज पकडून चालू. इन्फ्लेशन, महागाई किती टक्क्यांनी वाढते? अप्रॉक्सिमेटली 6% महागाई वाढते. आता बऱ्याच लोकांना ही माहिती नाही महागाईचा आता याच्याशी काय संबंध. समजून घ्या, आज माझ्या राहणीमानाचा खर्च आज खर्च आहे 20,000. मी प्रत्येक महिन्याला 20,000 खर्च करतो. 20,000त माझं घर छान चालतं. खाऊन पिऊन आम्ही सुखी आहोत, हे तर तुम्हाला मान्य असेल. आता याच्या पुढे काय होऊ शकतं? पुढच्याच वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी 20,000त तुमचं घर चालणार आहे का? ऑब्व्हियसली नाही. विचार करा, दुधाचा रेट काय होता, तांदूळचा रेट काय होता, तुम्ही ज्या भाजीपाला विकत घेताय त्याचा रेट काय होता, डॉक्टरकडे जाता, डॉक्टरची फीस आधी काय होती, एकदा डॉक्टरकडे सर्दी ताप खोकल्यासाठी आपण जात होतो तर त्याचं बिल किती आधी व्हायचं आणि आता किती होतं. याचा अर्थ काय? महागाई वाढते, म्हणजेच रेट वाढत चाललाय आणि यालाच म्हटलं जातं इन्फ्लेशन. 6% आसपास महागाई वाढते. सरकारी आकडा आहे, मी कुठल्याही प्रकारे कॅल्क्युलेट केलेला नाही. ॲव्हरेज माझ्या मताप्रमाणे 2-3% एक्स्ट्राच आपण पकडायला पाहिजे, पण चला ॲव्हरेज आपण सरकार नियमाप्रमाणेच जाऊ. 6%ची महागाई आहे. म्हणजे आज जर मी 20,000 रुपये खर्च करतोय तर बरोबर 1 वर्षानं कदाचित हा खर्च 1,200 रुपयांनी वाढण्याचे चान्सेस आहेत. कारण जर 6%नी म्हणजेच 10,000 रुपयाला 600 रुपयांची ग्रोथ, म्हणजेच 20,000ला 1,200 रुपयांनी वाढणार, म्हणजेच 21,200 रुपये मला खर्च करावे लागू शकतात आफ्टर 1 इयर. आणि परत त्यामध्ये 6%ची वाढ, परत त्यामध्ये 6% वाढ, असं करत अमाऊंट ही खूप मोठी होत जाणार आहे. माझंच उदाहरण देतो. सुरुवात केली होती 5,000 रुपयांच्या नोकरीपासून. सुंदर घर चालायचं, छान चालायचं, पैशाची टंचाई होतीच नो डाऊट, पण घर तरी माझं चालत होतं. तिथून माझी सॅलरी वाढत वाढत 25, 30, 40, 50,000ला गेली. जे क्रायसिस मला 5,000ला होते ते 50,000ला पण होते. फक्त लाईफस्टाईल बदलली. काय बदलली? तिथे 2 व्हीलरने फिरायचो, इथे 4 व्हीलरने फिरायला लागलो. खर्च तोच वाढत गेला. पैशाची टंचाई जेवढी तिथं भासायची तेवढीच त्याला सुद्धा आता भासायला लागली. आत्ताचं थोडंसं वेगळं पडतं कारण बिझनेसमध्ये उतरलोय, बऱ्याच गोष्टी आहेत, ते चॅलेंजेस वेगळे असतात, लाईफस्टाईल वेगळी असते, सगळं काही बदलून गेलंय. पण मी ॲपल हॅज टू कम्पेअर विथ ॲपल म्हणून मी जॉबला जॉब बरोबरच कम्पेअर करतो. हे तुम्ही पण रिलेट करू शकाल. 10 वर्षापूर्वी तुमचं घर ज्या अमाऊंटमध्ये चालायचं त्यावेळी तुमचा इन्कम पण कमी होता. आता इन्कम पण वाढलाय तरी सुद्धा खर्च अडकत करत असतो. आपण थोडंसं खिशाला त्रास हा होतोच, ताण हा पडतोच, हे तुम्ही रिलेट करू शकता. पण 20,000 मध्ये आज जी लाईफस्टाईल तुम्ही जगताय ती तुमच्यासाठी योग्य आहे का? तुम्ही यामध्ये आनंदी आहात का? आफ्टर रिटायरमेंट सुद्धा अशी लाईफ जर तुमची असेल तर तुम्ही सुखी असाल का? तुमच्यापैकी बरेच लोक म्हणतील हो, आज माझा समजा पगार 40,000 आहे, 50,000 आहे, 20,000 शिल्लक राहतात, 20,000 मी खर्च करतोय, छान लाईफस्टाईल. काही जण म्हणतील नाही सर, मी 20,000मध्ये खुश नाहीये, माझी अपेक्षा 40,000 असते तर बेटर झालं असतं. कारण आज जी मी लाईफस्टाईल जगतोय ना त्याच्यापेक्षा थोडीशी बेटर. माझ्या एक मित्र आहे, मैत्रीण आहे, शेजारी आहे, जवळचा कोणीतरी आहे, पाहुणा आहे, रिलेटिव्ह आहे, तर तो व्यक्ती ना 40,000त जगतोय, छान जगतोय, माझ्यापेक्षा थोडंसं बेटर आहे. काही लोक म्हणतील मला 50,000 पाहिजेत सर. जर 50,000 असतील ना बेस्ट होईल. 50,000मध्ये माझी लाईफस्टाईल एक नंबर असेल आजच्या घडीला. सो आजच्या घडीला तुम्हाला काय हवंय? आपण इमॅजिन करू 50,000 हवेत. आज 50,000 मिळत आहेत, याचा अर्थ इन्फ्लेशन नंतर किती मिळतील हे आपण नंतर काढू आकडा. पण आता मला 50,000 मिळणं गरजेचं आहे. जर मला 50,000 मिळत असतील तर मी लाईफस्टाईल चांगली जगेन. आणि जर ही लाईफस्टाईल माझी चांगली असेल तर ऑब्व्हियसली 20 वर्षानंतर काय अवस्था असेल? कारण 20 वर्षानंतर मी रिटायर्ड होणार आहे. 20 वर्षानंतरचं मी प्लॅन करतोय. 20 वर्षानंतर या 50,000ची व्हॅल्यू 1,60,000 रुपये असेल. अगदी बरोबर ऐकताय. आता हे इन्फ्लेशन प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं बरं का. आता भारतामध्ये 6% आहे. तुम्ही जर गेलात जपानमध्ये काही वर्षापूर्वी हे इन्फ्लेशन मायनसमध्ये होतं, महागाई वाढतच नव्हती. जी आहे महागाई तिथंच. याचं रिझन मी तुम्हाला सांगतो की जपानमध्ये सगळे लोक वयस्कर बनत चाललेत. जेवढं वय जास्त तेवढं वाटतं यार कुठं आता जाताय, कुठं खर्च करताय, रोज कुठं फिरणार आहात, कुठे एन्जॉयमेंटची एवढी आवश्यकता आहे आपल्याला. छान डिसेंट लाईफ जगूया, 2 वेळचं छान खाऊयात, व्यायाम वगैरे करूयात, थोडंसं वॉकिंग करूयात, 4 चौघांच्या मध्ये मिक्स होऊयात, फिरूयात, आनंदी जगूयात. मोठी अपेक्षा नसते. आर्मानी, गुची, ब्रँडेड कपडे वगैरे किंवा मोठ्या लक्झरी कार्स वगैरे. आफ्टर 60-70 हे थोडंसं डाऊन होतं. पण आपण पकडून चालू, चला आपण ही लाईफस्टाईल मेंटेन ठेवणार आहोत. तरी त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला गरजेचे आहेत 1,60,000 रुपये. कधी थोडंसं हायर साईडला पकडून गेलेलं चांगलं असतं. कारण जर लोअर साईडला जर आपण पकडत गेलो तर पुढे जाऊन कॅल्क्युलेशन गडबडू शकतात. आता 1,60,000 जरी तुमचा त्यावेळी खर्च नसला, समजा 1,00,000 रुपयात भागतंय, बस ना 60,000 एक्स्ट्रा शिल्लक राहत आहेत, राहू देत,
त्याचं प्रोव्हिजनिंग आम्ही आत्ताच करून ठेवलंय. ही बेटर गोष्ट आहे आपल्या फ्युचरसाठी. याच्या पुढे जाऊन एक्सपेक्टेड इंटरेस्ट रेट काय असू शकतो. आता प्रत्येकाची अपेक्षा वेगळी असेल बरं का. कोणी म्हणेल मला 20% इंटरेस्ट रेट मी इझिली कॅप्चर करू शकतो. आता मार्केटबद्दल तुम्हाला माहितीच आहे, म्युच्युअल फंडबद्दल तुम्हाला माहितीच आहे. जर योग्य ठिकाणी योग्य त्या प्रकारे मी इन्व्हेस्टमेंट करत गेलो तर काय रिटर्न मिळतात हे मी सांगण्याची गरज नाही आहे. तुम्ही जर रिच मी थ्रू इन्व्हेस्टमेंट केली असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा, आत्ता तुम्हाला रिच मी थ्रू इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर किती टक्के रिटर्न किती वेळामध्ये सुरू आहेत. होऊ काय शकतं, कोणी म्हणेल 10% सुरू आहेत, पण ते 2-3 महिन्यात 4 महिन्यात पण सुरू असतील. बरोबर आहे ना. सो अमाऊंट आणि पुढे ड्युरेशन कमेंट करायला विसरू नका, कारण बाकी सगळ्या लोकांना समजायला पाहिजे रिच मी थ्रू इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर काय होतं. कारण आम्ही तुमच्या रिक्वायरमेंटचं अनालिसिस करतो. बरेच लोक रिटायर्ड असतात, त्यांचा मोठा पोलिओ असतो, त्याला कसं मॅनेज करायचं, कशा प्रकारे त्यांची गुंतवणूक व्हायला पाहिजे जेणेकरून त्यांचे टार्गेट मीट होतील. हो, हे 1,60,000, 2,00,000, 1,50,000, 1,25,00,000, 5,00,000 तुम्हाला जी काही अमाऊंट पाहिजे ती अमाऊंट तुम्हाला मिळून तुम्ही गुंतवलेली अमाऊंट कशी वाढेल यावर फोकस असतो. समजा जर मला 1,60,000 रुपये पर मंथ कमवायचे आहेत आणि यासाठी इंटरेस्ट किती एक्सपेक्टेड आहे 20%. मी म्हणेन चला मध्यम पकडू 15%. आता तुम्ही म्हणाल 15% हा शुभ आकडा कुठून आला. गॅरंटी कधीच नसते रिटर्नची, राईट. 30% मिळतील, 50% सुद्धा मिळतील. लास्ट इयरची ग्रोथ जर बघितली तर 30-40-50% रिटर्न लोकांना मिळालेले आहेत. हो, आमच्याच इन्व्हेस्टरना. हे तुम्हाला पण माहिती आहे, एकदा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगणारच आहात. सो अशा प्रकारे जर मला चांगले रिटर्न मिळत असतील तर मी ॲव्हरेज रिटर्न मुद्दामून पकडतोय. म्हणजे काय, जर तुम्ही इंडेक्स बघितला, निफ्टीची ग्रोथ बघितली, साधं निफ्टीमध्ये जरी तुम्ही पैसे टाकले ना तरी सुद्धा 15% वाढतात ते. अशा प्रकारे मी इन्व्हेस्ट करतोय. सो जर मला 15% मिळाले तर मला रिक्वायर्ड आहेत 1,28,00,000 रुपये आफ्टर 20 इयर्स. जेव्हा मी रिटायर होणार आहे त्यावेळी मला 1,28,00,000 रुपये जर मिळाले तर माझी लाईफ निवांत जाईल. 1,60,000 मी प्रत्येक महिन्याला SWP लावू शकतो. SWP काय प्रकार आहे हो? सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. एकदम सिंपल. जर मला महिन्याला एवढी XYZ अमाऊंट हवी असेल तर मी तिथे SWP लावू शकतो. प्रत्येक महिन्याला माझ्या अकाउंटला तो पैसा येणार. जे मी तुम्हाला सांगत होतो ते हेच आहे. एक चांगला कॉर्पस सेव्ह करत जाणं गरजेचं आहे जेणेकरून कुणाच्याही आधारावर जगायची गरज नाही आहे. आज मी मजेमध्ये माझ्या आई वडिलांना म्हणतोय, आई बाबा आज या स्टेजला तुम्ही आहात, तुमचा मुलगा असो नसो तुम्हाला काही फरक पडत नाही. इन द सेन्स त्या अर्थाने नाही. समजा ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की लॅविश लाईफस्टाईल जगायची आहे, जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ना त्याला SWP लावून द्या. रोज उठायचं, गाडीत बसायचं, 5 स्टार हॉटेलला जाऊन नाश्ता करायचा, जेवायचा, रात्रीचं जेवण करायचं, परत घरी यायचं. कधीही तुम्हाला 1ही रुपयाची चणचण भासणार नाही. या लेवलला प्रोव्हिजनल मी तुमच्यासाठी करून ठेवलेलं आहे. सो हे सेम प्रोव्हिजन स्वतःसाठी प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. आता काही लिमिटेशन होते माझ्या आईवडिलांना, कारण त्यांचं तेवढं एज्युकेशन नव्हतं, तेवढी बॅकग्राऊंड नव्हती, तेवढी मोठी संपत्ती त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे हे त्यांना करता आलं नाही. त्यांच्याकडे हा अवेअरनेस सुद्धा नव्हता. पण आज हा व्हिडिओ तुम्ही बघताय याचा अर्थ तुमच्याकडे अवेअरनेस आहे. समोर खड्डा आहे हे मी तुम्हाला सांगतोय, इकडे चांगला रस्ता आहे हे मी तुम्हाला सांगतोय. आणि हे माहीत असून सुद्धा जर तुम्ही खड्ड्याकडे जाताय तर सर्वस्वी चूक तुमची आहे. माहिती नसतं तर भाग वेगळा आहे. त्यावेळी जर माझ्या आई वडिलांना माहिती असतं की कसं करिअर करायचं असतं, काय करायचं असतं, शिक्षण चांगलं घ्यायलाच पाहिजे, तुम्ही घ्या, त्यांना सांगणारं कोणीतरी असतं तर ते आज वेगळ्या लेवलला असते. पण त्याचं मला बिलकुल दुःख नाही आहे. जे आहेत ते त्या लेवलला बेस्ट आहेत. त्यांनी चांगले संस्कार दिले म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आज मी तुमच्यासमोर उभा आहे हे त्यांच्यामुळेच आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच. सो सेम गोष्ट लक्षात घ्या की आपलं प्लॅनिंग आणि प्लस आपल्या आई वडिलांचं प्लॅनिंग हे सुद्धा करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःचा तर हा प्लॅन कराच, पण तुमच्या आई वडिलांचाही करून द्या. त्यांच्याही प्रॉपर इन्व्हेस्टमेंट्स करा. त्यांनाही समजायला पाहिजे की कसं कुठं कधी गुंतवणूक करायला पाहिजे. आता एवढंच नाही तर याच्या पुढे जाऊन सुद्धा काही गोष्टी बघणं गरजेचं आहे. मी घेऊन जातोय तुम्हाला, जर मला 1,28,00,000 रुपये साठवायचे असतील तर मी काय करायला हवं नेमकं, त्यासाठी कशा प्रकारे मी गुंतवणूक करायला हवी सांगतो. सिंपल आहे. समजा आपण याला पकडू 1,30,00,000 म्हणजे यावर शून्य येणार, टोटल 5. 1, 2, 3, 4 आणि 5. 1,30,00,000 मी इथं टाईप केलं. यानंतर एक्सपेक्टेड रिटर्न 15% आहेत. टेन्युअर आहे 20 वर्षाचा, कारण 20 वर्ष माझ्या हातामध्ये आहेत. 35 पासून 55 पर्यंत मी राबणार आहे. माझ्याकडे तेवढा पैसा असायला पाहिजे. आता मी प्रत्येक वर्षी थोडी अमाऊंट इन्व्हेस्टमेंटची वाढवत जाणार आहे बरं का. म्हणजे आज माझी सॅलरी आहे तीच पुढच्या वर्षी राहणार आहे का, तर 100% ॲव्हरेज एक 10% सॅलरी आपली वाढत जाते. या केसमध्ये आज जर मी 10,000 इन्व्हेस्ट करतोय तर पुढच्या वर्षी मी 11 करेन, त्याच्या पुढच्या वर्षी अजून थोडेसे 1,000-1,200 रुपये वाढवेन. अशा प्रकारे 10% मी ग्रोथ करत जाणार आहे. आणि मी कॅल्क्युलेट करतोय
जर 1,30,00,000 रुपये मला साठवायचे असतील तर माझी गुंतवणूक 5,600 पर मंथ असायला पाहिजे. मी आजच्या हिशोबाने बोलतोय. 5,600 रुपयांची SIP करणं जड आहे का हो साहेब? बिलकुल नाही आहे. जर तुमचं एक्सपेक्टेशन याच्यापेक्षाही जास्त असेल तर अजून चांगली अमाऊंट तुम्ही वाढवत जाऊ शकता, अजून चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता. पण ह्याच्या पुढे एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुम्हाला सांगतो. जर तुमच्याकडे अधूनमधून अमाऊंट येत असेल, ऍड करत जा ना. सगळ्यात भारी आयडिया हीच आहे. आता समजा तुमच्याकडे बोनस आला, 25,000 आले, 50,000 आले, शेतीमधून काही उत्पन्न आलं, इकडून तिकडून पॅसिव्ह इन्कम आला, FD एखादी मोडलेली आहे, FD एखादी मॅच्युअर झालेली आहे, अकाउंटला पैसा असाच पडलेला आहे, 50-60,000, लाख रुपये, 30,000, 20,000, 10,000 ऍड करत जा एक्स्ट्रा, जेणेकरून पुढची SIP ची अमाऊंट भलेही तुम्हाला तेवढी जमली नाही, फरक पडत नाही. जेवढं अर्ली स्टेजवर मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट यात करत जाल तेवढा मोठा फोलिओ तुमचा बनत जातो. कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं, काय साहेब 1,30,00,000 रुपये साठवायला सांगताय, मला तर पगार 20,000च आहे, 15,000च आहे. 5,000 साठवणं मोठी गोष्ट आहे का साहेब? बरं ते साठवता येत नसेल तर मग त्यावर काम करा. त्याशिवाय गोष्टी अशाच तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 कोटी असे कोणीच देणार नाही आहे. त्यासाठी आपल्यालाच मेहनत करावी लागणार आहे. एक छोटासा साईड बिझनेस काहीतरी करा, ज्यामधून 2-5 हजार रुपये येतील. एक्स्ट्रा काहीतरी ऍक्टिव्हिटी करा. त्याचबरोबर अजून काहीतरी असं काम करू शकता जे तुम्ही जॉबच्या व्यतिरिक्त 4 पैसे तुम्हाला कमवून देईल. किंवा आहे तो जॉब स्विच करणं असेल, 100 गोष्टी आहेत. करायचं म्हटलं तर काहीही होऊ शकतं. आणि हे मी ठामपणे सांगू शकतो, कारण या सगळ्या फेजेस मी बघितलेल्या आहेत. म्हणजे एक एकदम छोटा जॉब पासून एक चांगल्या लेवलचा हाय क्वालिटी जॉब, परत तो जॉब सोडण्यापासून शून्यातनं बिझनेसची सुरुवात, ते एक चांगल्या लेवलला बिझनेस घेऊन जाण्यापर्यंत. आज अभिमानाने मी सांगू शकतोय की लाखो लोकांना रिचमी प्लॅटफॉर्म थ्रू सर्व्हिसेस दिल्या जात आहेत. लाखो कस्टमर आज रिचमीचे आहेत आणि म्हणूनच हा ब्रँड एवढा मोठा बनू शकलाय, कारण लोकांचे फोलिओ पण तेवढेच मोठे बनत चालले. तुम्हाला जी मदत लागेल या नंबरला कॉल करून तुम्ही घेऊ शकता. आता मी 1,30,00,000 जर साठवले असतील तर याप्रमाणे जसं आपण ठरवलंय की मी इझिली 1,60,000 पर मंथ विड्रॉ करू शकतो. पण तुम्हाला वाटत असेल की तुम्ही चांगल्या प्रकारे पैशाला ग्रो करताय, 20% तर कुठेच गेले नाहीत, राईट? तर या केसमध्ये डायरेक्ट 1,30,00,000ची डिमांड किंवा 1,27ची डिमांड डायरेक्ट 96 लाखावर येऊन जाईल. जेवढा इंटरेस्ट रेट चांगला कमवाल तेवढा तुम्हाला फायदा होणार. आणि यासाठीच गरज कोणाची असते? एका एक्सपर्ट व्यक्तीची, एका एक्सपर्ट टीमची, एक्सपर्ट कंपनीची. होतं काय, जेव्हा आपण आजारी पडतो ना तेव्हा स्वतः औषधं घेतो का? डॉक्टरकडे जातो का? तर तो एक्सपर्ट आहे म्हणून. प्रत्येक गोष्ट आपण करू शकत नाही. सो इन्व्हेस्टमेंट ऑल्सो इज अ बिझनेस. तर या बिझनेससाठी चांगला ॲडवायझर गरजेचा असतो आणि म्हणून रिचमी प्लॅटफॉर्म तुम्हाला या सर्व्हिसेस घेऊन आलेला आहे. त्यासाठी तुम्ही एक कॉल करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचा प्लॅन काय आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमची टीम तुम्हाला टोटल फायनान्शियल प्लॅनिंग करून देईल. तुमचे एक्सपेन्स सांगा, तुमचा इन्कम सांगा, जे काही तुम्हाला हवं आहे, तुमचं मोठं टार्गेट जे काही आहे ते डिस्कस करा. त्याच्याबद्दल जे काही लागेल ते सगळं रिचमीकडून तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. आणि बाय द वे, रिचमीचा ॲड्रेस गुगलवर बघू शकता, रिचमी सर्च करा, आमचा ॲड्रेस सुद्धा मिळेल. कोल्हापूरमध्ये ऑफिस आहे, तुम्ही व्हिजिटही देऊ शकता. आशा करतो हा व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे तुम्ही मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवाल, कारण प्रत्येकाला फायनान्शियल प्लॅनिंगची गरज आहे आणि त्यांना समजू द्या की कशा प्रकारे त्यांनी त्यांचा प्लॅन करायला पाहिजे. तेही आनंदात असायला पाहिजेत आणि तुम्ही सुद्धा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.